आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक से भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केली सर्व पूजावरली विचार केली. मी मरेन किंवा जगेन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानेन. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम मी जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधीही विसरणार नाही. परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य श्री श्यामूजी ढोले यांच्या निवासस्थानी नुकताच पार पडले. त्यानिमित्त चर्चा बैठक आयोजित केली. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक व व्यसनमुक्ती आंदोलनाचे प्रणेते महान त्यागी बाबा जुदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच मानव धर्माला सहकार्य करणाऱ्या आई मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर यांना माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष पांडुरंग काकाजी मदनकर यांना माझा नमस्कार. तसेच माझे मार्गदर्शक श्री मदनजी पंचबुधे काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच आदरणीय मार्गदर्शक मंच यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. व तसेच चर्चा बैठकीमध्ये उपस्थित असलेले सर्व सेवक दादा सेविका ताई व बालसेवक बालसेविका व आलेले पाहुणे मंडळी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. दादाने मला मार्गात आलेले अनुभव विचारले, पण मी त्यापूर्वी मार्गात येण्याचं कारण सांगू इच्छितो, जर तुमची परमिशन असेल तर. मी मार्गामध्ये येण्याच्या अगोदर माझी परिस्थिती एवढी बिकट होती की भरपूर. माझे पती हे एक अगोदर ग्रामपंचायतचे मेंबर होते आणि मेंबर म्हटलं तर 4 चौघामध्ये राहावं लागते, बसावं लागते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं पण लागते. तर माझ्या पतीला सर्वांचा सहवास असं होते की खाणारे पिणारे सर्वजण त्यांना मिळत होते. त्यामुळे त्यांना दारूचे व्यसन लागले होते. माझे पती कुठं गेले की दारू प्यायचे, घरी आले की भांडण करायचे. त्यांना एवढं भान नव्हतं राहत की मला एक मुलगा एक मुलगी आहे, गड्या एक पत्नी आहे, तिचं काहीतरी सांभाळकर करावं लागेल. त्यांना भान राहत नव्हतं. ते 4-4 दिवस घरी येत नव्हते. आता तर माझं घर थोडं व्यवस्थित आहे, दरवाजा वगैरे आहे. तेव्हा माझे जाऊ भासरे सासू सासरे हे जुन्या घरी राहत होते आणि मी इकडे नवीन घरी राहत होते. तेव्हा माझ्या घराला दरवाजा नव्हता आणि तेवढ्या मोठ्या घरामध्ये मी एकटी राहत होती. माझ्याकडे लाईटची सोय नव्हती, पाण्याची सोय नव्हती आणि माझे 2-2 लहान मुलं माझ्या साथमध्ये राहत होते. तर माझे पती तेव्हा असं होतं की सरपंच साहेबांनी म्हटलं, मेंबर साहेबांनी म्हटलं, कोणी काही म्हटलं की श्यामूजी तुम्हाला माझ्यासोबत चालावं लागते. तर तेव्हा माझे पतीला असं वाटत नव्हतं की गड्या माझी पत्नी लहान मुलांना आहे हिच्या साथमध्ये. तर मी गड्या माझ्या पत्नीला सांगते की माझ्या मुलाबाळांचं थोडं विचार करते, असं विचार करत नव्हते. त्यांनी म्हटलं तर ठीक आहे साहेब, ठीक आहे दादा, मी तुमच्यासोबत येते. आणि ते असे घुमत फिरायचे. त्यांना 4-4 दिवस घरी येत नव्हते. माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता, आता तर सर्वांकडे फोनची व्यवस्था आहे. तर तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता. माझे पती 4-4 दिवस यायचे नाही. माझ्याकडे लाईट नव्हती. मी कुठं लाईट टाकू, कसं पाणी भरू, एवढ्या घरामध्ये बिना दरवाजाने कशी राहू, मला खूप विचार येते. आणि जर ते आले तर मी म्हटलं की एवढे दिवस राहिले, कुठं राहिले, मुलाबाळांसाठी विचार नाही केला तर त्यांनी मला मारायला सुरुवात करायची. आणि एखादी जर व्यक्ती बिघडलेला असला तर त्यांना 10 लोक कधीच चांगलं सांगणार नाहीत, त्यांना वाईटच सांगतील. म्हणतात की दादा तुझी पत्नी जास्तच बोलते रे.
तर तू तिला आपल्या काबूमध्ये ठेव. तर मग असं कोणी म्हटलं की दारूवाला व्यक्तीच राहते की तू बरोबर आपल्या पत्नीला मारणं सुरू करते. माझे पती मला खूप मारायचे, मी खूप रडायची. मी माझं आपलं गारानं माझ्या आईकडे बहिणीकडे सांगत राहायची. आता असं राहते की नवीन नवीन नोकरी आली तर घरामध्ये खूप नांदवतात आणि जुनं झालं की त्याला विसरून जातात. तर तसं माझं पण झालं होतं. माझ्या आईला नवीन नवीन सांगितलं तर खूप चांगलं वाटत होतं, खूप जावई करत होते आणि खूप चांगलं सांगत होते. जुनं झाल्यानंतर माझी आई बहीण कंटाळून गेली होती. म्हणायची, बाई तुझं नेहमीच हे असं आहे, मी का करू? तुला जसं राहायचं तसं राह, नाहीतर तू जीव देऊ मरून जा, नाहीतर काहीही कर. पण मी कंटाळली बाई म्हणायची. मी मग खूप त्रासली होती. मला असं वाटत होतं की माझे पती जर माझ्या मनाने वागले तर मी माझ्या जिंदगीला कुठेच पडू कमी देणार नाही, असं माझा विचार झाला होता. मी माझ्या पतीला म्हणायची की मार्गात जाऊ. माझे पती मला ऐकत नव्हते. मी ना एक विचार केला होता. मी कोणाला शायना अडाणाला विचारत होती की दादा माझे पती असं करतात, काही कारण सांगा ना, काही उपाय सांगा ना. त्यांनी म्हटलं की बाई तू त्या गावी वैद आहे, त्या वैदाकडे जाऊन बघ, त्या वैदाकडे तुला काही आराम होईल, ते तुला काहीतरी नुकता सांगतील. मी माझे 2 लहान मुलं घेऊन जायची. पतीला सांगत नव्हती की मी इथं चालली. त्यांनी काही जर टोना टोटका करून दिला तर मी ते घरी येऊन करायची. माझं फक्त तेव्हा ध्येय धोरण एक होता की माझे पती माझ्यासोबत जर चांगले राहिले तर मला कुणाचीच गरज नाही, ना माय ना बाप ना कुणा बहिणीची गरज आहे मला असं वाटत होतं. कोणी जर म्हटलं की बाई तू वैद्यवान्याकडे जा, तू जादूटोण्याकडे जा, तू एखादी देवधर्माकडे जा, तर पिसाळलेलं कुत्र कसं वारंवार त्याच व्यक्तीवर धावते, तसं माझं पण हा झालं होतं. मी पण नाही का डोळे आंधळे करून त्यांच्याकडे जायची आणि त्यांनी जसं सांगितलं तसं करायची. जेवढा खर्च लागला तेवढा देण्याचा विचार करत होती, पण मागे पाय सरसावत नव्हती. असं नेहमी चालायचं. माझ्या पतीला माहित नाही झालं पाहिजे म्हणून मी खोटं बोलायची. तेवढं करून सुद्धा मला काहीच कारण आणि माझ्या घरामध्ये काही शांतता सुख मिळालेलं नव्हतं. माझ्या पतीमध्ये काहीच बदल झालेलं नव्हतं. माझ्या घरी महादेवाची पूजा होती. मी महादेवाला एकच वचन दिलं होतं की हे परमेश्वरा महादेवा, माझ्या घरी जर तू सुख शांतता ठेवली तर मी जिवंत असताना तुला माझ्या घरून काढणार नाही आणि 10 कामं मागं टाकीन, पण मी तुझ्या पूजेमध्ये कधीच कमी पडणार नाही आणि वेळेवर तुझ्या पूजेमध्ये हजर होईल. भगवंताला मी खूप विनवणी करत होती महादेवाला. महादेव मला धावून आले नाही. माझे पतीचं नेहमीचं घरानं मी ऐकू थकली होती. त्यांना काही लागत नव्हतं झगडा भांडण करायला. बाहेरून आले दारू पिऊत किंवा नको पिऊत, त्यांना फक्त शब्दाची गरज होती. मी त्यांना अहो जरी म्हटलं तरी माझे पती काडी घेऊन मारायला धावचे, दात ओट खाऊन सनेने भिडायचे. जेव्हा ते मला मारत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर मला असं वाटत होतं की हे माझे पती माझे नाही आहेत आणि हे मानव तर अजिबात नाही आहेत. मला त्यांच्या चेहऱ्यामध्ये पाहून असं वाटायचं की सतयुगामध्ये शैतान होता, पण खरंच कलियुगामध्ये पण शैतान आहे, असं माझ्या पतीकडे बघितल्यानंतर मला वाटत होतं. त्यांना मारताना असं वाटत होतं की हे मला वाचवून बी देते, मी जिवंत राहीन आणि समोरचे दिवस बघू शकीन, असं मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर वाटत नव्हतं. कारण ते मारत पण तसंच होते आणि त्यांचा मार पण क्रूर एवढाच होता. तर मी मग असंच केलं. मग मला माझी बहीण वगैरे म्हणत होती की बाई तू मार्गात जा. मी म्हटलं ठीक आहे मार्गात जाते, पण म्हणलं त्यासाठी घरी पतीची पण परमिशन लागते. माझ्या पतीला मी म्हटलं मार्गात जाऊ आपण. माझ्या पतीला मार्गाचं नाव घेतलं की माझे पती दरवाजा लावून घेत होते आणि दरवाजा लावून खूप मारत होते मला. आणि मी माझ्या आईला सांगणं पण बंद केलं होतं की आई तुझे जावई मला मारतात. मी एकच विचार केला होता की आई बाबांना सांगून हे काही करू शकत नाही. किती त्रास सहन करू म्हटलं. माझे पती मला सोडचिठ्ठी द्यायला कबूल झाले होते. मी तेव्हा एकच विचार केलं की मी सोडचिठ्ठी जर घेतली आणि आईच्या जर घरी गेली तर कोणाचे आई बाबा होतात, 2 म्हणून ठेवतील आणि तिसऱ्या दिवशी कचऱ्यासारखे मला फेकून देतील. मी म्हटलं मी आई बाबाच्या घरी जाणार नाही.
आणि म्हणलं मी जर जिवंत जर राहिली तर मी हा मार किती सहन करू, कारण माणसाचं शरीर कधी ना कधी मार खाऊ खाऊ थकते. तर मी म्हटलं माझे 2 मुलं आणि मी जर घेऊन एका विहिरीमध्ये जर कुदली तर ना बाला एलाला दुख आणि बारकाला दुख. म्हटलं माझं मन पण मेल्यानंतर म्हटलं शांत राहील. आणि मग आणखी मागे एक मी विचार करत होते की मी जर मुलांना मारलं तर यांना जन्म देणारा जर माझा अधिकार नाही तर मारण्याचा माझा अधिकार कोण? मी त्याची. मी म्हटलं मी माझ्या मुलाला पण मारत नाही आणि मी पण स्वतःचा जीव देत नाही, कारण मला मानव जन्म हा वारंवार मिळत नाही. त्यासाठी मी मग पक्का विचार केला. त्या दिवशी मला माझ्या पतीनं एवढा मार मारला होता की मला उठायची पण हिंमत नव्हती. मी म्हटलं चल इकडून झालं तिकडून झालं, आपण चारोळी धाम फिरून आलो, आपण थकलेलो आहोत. सर्वजण म्हणतात म्हटलं की मानव धर्मामध्ये भरपूर पावर आहे, भरपूर पावर आहे. मी म्हटलं मला आजमवायचे आहे. किती पावर आहे हे मला आजमवायचे आहे. मानव धर्माची शक्ती किती आहे हे मला पण समजून घ्यायची आहे. कारण म्हटलं मी एवढे देवधर्म पूजले आणि माझ्या एवढी अनेक वाल्या देवांची पूजा कोणी करीत नव्हते आणि मी एवढा मानत होती जेवढं मला A to Z त्यांच्या आरत्या प्रार्थना सर्व येत होते, पण माझ्याकडे धावून आले नाही. म्हटलं हे माझ्या कामाचे नाही राहिले. मी मार्गदर्शक काकाजी माझ्या अगोदर ताराचंदजी कोसरे होते, आता ते नाही आहेत. माझ्या आता मार्गदर्शक मदन काकाजी पंचबुधे आहेत, पण अगोदर होते जेव्हा मी स्टार्टिंग केलं तेव्हा. तर मी त्यांच्याकडे गेली माझ्या 2 मुलांना घेऊन. काकाजी म्हटलं मी तुमच्याकडे खूप आशेनं आली आणि घरून निघाली तेव्हा मी परमेश्वराला म्हटलं की परमेश्वरा मी खूप थकली, मनाने पण थकली आणि शरीराने पण थकली. आता माझी सहनशक्ती नाही आहे. बघा आता मी त्यांच्या घरी जाते तर मला काहीतरी मार्ग काढून द्या, नाही तर मी जिवंत राहणार नाही. हा ठामपणे विचार घरी केला होता मी. आणि मी मार्गदर्शक काकाजीकडे गेली. तिथं बसली मी. काकाजी म्हटलं माझ्या घरी माझे पती माझे नाही आहेत, माझे पती माझे झाले पाहिजे, यासाठी मला तुम्ही मार्ग द्या म्हटलं. त्यांनी म्हटलं बाई म्हणे तुझे पती तुझ्या मनाने आहेत का? तुझे पती मार्ग घ्यायला तयार आहेत का? मी म्हटलं काकाजी माझे पती माझे नाही आहेत म्हणून मी इथं आले. जर माझे पती राहिले असते माझे तर मला कशाला इथं यावं लागले असते. तिथं गेली, त्यांना मी माझे हाल अपेक्षा सर्व सांगितल्या. मी दुपारचे 12 वाजता गेली तर मी संध्याकाळचे 4 वाजतापर्यंत त्यांच्या घरी थांबली. मला एवढं रड येत होतं की एखादी कोणी व्यक्ती मिळाला तरी त्यांचं रड कमी पडत होतं. एवढं माझ्या डोळ्यामध्ये गंगा जमा झाल्या होत्या आणि त्या भराभरा वाहत होत्या. त्यांना मी किती मारलं हे दाखवा म्हणलं, माझी सहनशक्ती संपली. मी भरपूर काय म्हणलं मार खाल्ला, आता माझ्या अंगामध्ये शक्ती राहिली नाही म्हटलं. तर म्हणते बाई तू बरोबर म्हणते पण तुझे पती जर मार्गात येत नाही तू येऊन का करशील? मी म्हणलं काकाजी नारी शक्ती भरपूर मोठी आहे, तिचं फक्त म्हणलं धैर्य मजबूत पाहिजे. आणि म्हटलं मी एका धैर्याचे आहे म्हटलं, माझं धैर्य मी एकच केलं आहे म्हटलं की माझ्या पतीला जर मी माझा पती जर करू नाही शकली तर म्हटलं मी जिवंत राहणार नाही, कारण असं की माझा देह कोण्या कामाचा म्हटलं. त्यांनी खूप समजावलं. मी म्हटलं बघा मी भगवंताकडे आशेने आली म्हटलं, करता करविता तो परमेश्वर आहे. फक्त तुम्ही म्हटलं मला शब्द द्या कसं वागायचं आणि कसं मार्गामध्ये का करायचं आहे हे तुम्ही मला सांगा. त्यांच्यानुसार मी जर नाही वागली तर तुम्ही मला म्हणाल म्हटलं. त्यांनी म्हटलं बाई म्हणते ठीक आहे तू मार्ग घेते ते ठीक आहे म्हणते, पण मी तुला म्हणते कार्य देऊ शकत नाही, तू घरी जा म्हणते आणि अगरबत्ती कापूर लावून एका परमेश्वराला विनवणी कर म्हणते. मी म्हटलं काकाजी ठीक आहे. त्याच्या अगोदर म्हटलं मला तुम्ही एक शब्द द्या म्हटलं, कारण आपल्या मार्गामध्ये असं आहे म्हटलं की खोटं बोलता येत नाही आणि मी जर खोटं बोलली नाही तर मी म्हटलं मार्गात प्रवेश करू शकणार नाही आणि माझे पती माझ्या साथीला कधीच राहणार नाही. तर बाई म्हणते असं का बरं? मी जर म्हटलं कधी अगरबत्ती कापूर लावताना माझ्या पतीला जर दिसली तर ते म्हणते म्हटलं की तू हे का करताय? मी जर खरं बोलली म्हटलं की नाही मी एका परमेश्वराची ज्योत लावत आहे, परमेश्वराला विनवणी करत आहे, तर माझे पती मला मारतील आणि घराच्या बाहेर काढून टाकतील आणि म्हणलं ना मी घरकी राहीन ना घाटकी राहीन म्हटलं. आणि जर तुम्ही जर इथून शब्द नाही दिला म्हटलं तर मी एकच करीन म्हटलं की एक वीर घ्यायची म्हटलं, आपले 2 पुत्र घेऊन घ्यायचे आणि म्हटलं जीव देऊन द्यायचा. तर म्हणते बाई म्हणते तू खरंच म्हणते एवढ्या विचाराची कशी का केली म्हणते. काकाजी म्हटलं कारण मला जो माणूस मला थकला हारला
राहते त्याला मला विश्रांतीची गरज राहते. आणि मला माझं एवढं मला शरीर नाजूक झालं की मला विश्रांतीची गरज आहे. त्यांनी मला शब्द दिला, ठीक आहे बाई म्हणते, तू खोटं बोलली तरी चालते म्हणते. मी घरी आली. मी नागोबाच्या खैरीची कढई कबूल केली होती, कारण मी अनेकामध्ये देवी धर्माला भरपूर काही मानत होती. घरी आली. मी का म्हणते 5 लोकांना जीव घालीन म्हणत होती. तर मी म्हटलं 5 लोक आता कुठं बोलू आणि कुणाला आपल्या घरांना सांगण्यापेक्षा म्हटलं मी माझ्या घरी 4 जीव होतात. मी शेरभऱ्याचा आलूभात बनवला, कढी बनवली आणि प्रसाद पण बनवली. मी ते सर्व घरी ग्रहण केलं माझ्या पतीसोबत आणि त्यांना झोपू दिलं नाही. त्यांना त्यांची दुपारची ड्युटी होती. त्यांना झोपले ते. मी ते सर्व कढई भात वगैरे जे प्रसादच म्हटलं जाईल त्याला मी विसर्जन केलं. आणि दुसऱ्या दिवशी आता तर उठायला सेवकाला आणि मला पण त्याच्यामध्ये आळस येते. पण तेव्हा माझा विचार एवढा मजबूत होतं की मी 3 वाजता उठत होती. माझ्याकडे मोबाईल नसताना सुद्धा मी 3 वाजता उठलीच पाहिजे हे माझं एक पूर्ण विचार झालं होतं. 3 वाजता उठायची, पूर्ण घराला झाडू पोछा करायची, आंघोळ करायची आणि आंघोळ झाल्यानंतर माझ्या घरी एक फ्रीज आणि ड्राम याच्या दोघांच्या बीच मध्ये फक्त अर्धा फुटाचाच डिस्टन्स होता. तेवढ्या अर्ध्या फुटाच्या डिस्टन्स मध्ये मी अगरबत्ती आणि कापूर लावला आणि भगवंताला एकच म्हटलं की परमेश्वरा, मला नेमकं तुमच्याकडे वळून राहिली, मला विनंती येत नाही. मी माझ्या फक्त मला अटके तुटके शब्द तुम्हाला सांगते, म्हटलं की माझे पती मार्गात येऊ द्या. मी ना धन दौलत मागित म्हणलं, ना गाडी घोडा, ना जुमलं पाहिजे म्हणलं, फक्त माझे पती मार्गात येऊ द्या. आणि माझे पती आहे ते मला गर्वाने सांगितलं येता पाहिजे म्हणलं. यासाठी म्हटलं तुम्ही माझे परमेश्वर मार्गात आणून द्या, कारण पती माझे परमेश्वर आहेत म्हटलं. आणि मला म्हणलं माझे जीवन सुखमय काढायचे आहे म्हणलं, दुःखामध्ये मी भरपूर काय थकली म्हणलं. मग असे दिवस लोटू लागले. मग का म्हणतात की अनेकामध्ये वटसावित्री येते, नागपंचमी येते, दसरा, दिवाळी, भरपूर काही सण येतात. मी मग वटसावित्री आली. मी उपवास पकडला नव्हता. माझ्या पतीला बाकी पत्नी सोबत कसं वागायचं हे तर कळत नव्हतं. पण मात्र माझ्या पतीला एक लक्षात होतं की वटसावित्रीचा उपवास पत्नीने पकडलाच पाहिजे. कारण का पत्नी हे नियमानं वागली पाहिजे, पतीसाठी लंबी उम्र मागितली पाहिजे. पण पतीने पत्नी सोबत कसं वागायचं हे कळत नव्हतं. मला म्हणाले, बाई म्हणे आज वटसावित्री आहे, तुला उपवास नाही पकडला. मी म्हटलं उपवास नाही पकडत, मला म्हणलं माझे लहान मुलं आहेत, मला नाही पकडायचं आहे. तर मी असे अनेक देवी देवतांचे पूजा वगैरे मी नाही केलं. मग माझे पती खूप दारू प्यायला लागले. मग काकाजीला मी थोडं विचारत होते, सेवकांना पण विचारत होते की कसं करायचं, का करायचं. आणि त्यांनी जसं सांगितलं तशाच पद्धतीने मी वागत होते. त्यामुळे माझे पती एक दिवस खूप दारू पिऊन आले आणि म्हणाले की बाई म्हणते, मी म्हणते त्या दिवशी मला माझ्या पतीने एवढं मारलं होतं की भरपूर. मी शेतामध्ये गेली, भगवंताला एकच म्हटलं की परमेश्वरा, मी करू भरपूर काय थकली म्हणलं, आता मला म्हणलं माझी परीक्षा घ्यायची नाही, मला माझ्या पतीला आता मार्गात आलेच पाहिजे म्हटलं, तुम्ही एवढीच कृपा करा. त्या दिवशी माझे पती संध्याकाळी घरी आले. एवढे दारू पिऊन होते की त्यांना पण होश नव्हतं. तेव्हा ते माझे पती मला म्हणाले, मला म्हणते मार्गात यायचं. मी म्हटलं दारू पिलेल्या व्यक्त्यांचा मी ऐकत नाही म्हणलं, शुद्धीवर आहे सकाळी आणि मला सांगा की तुम्हाला खरंच काय करायचंय. तर माझ्या पतीला मला सांगायची गरज पडली नाही. ते सरळ उठले, आंघोळ केली आणि कार्यकर्ते काकाजीकडे गेले आणि त्यांच्याकडून त्यांना घेऊन आले आणि माझ्या घरी एका परमेश्वराची ज्योत लागली. 9व्या महिन्यामध्ये 6 तारखेला 2020 मध्ये एका मार्गामध्ये मी प्रवेश केला आणि तेव्हापासून माझ्या जीवनाची एवढी चांगली सुखमय चालना सुरू झाली की भरपूर आता मी माझ्या घरी आणि माझ्या मुलांबाळांसोबत आणि माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे. आणि मला आता माझा मार्ग पण चांगलं वाटते आणि परमेश्वराने मला सुईची पण गरज पडू दिली नाही. मी सध्या सुईची पण अपेक्षा केली असेल तर परमेश्वराने मला पूर्ण केली. मी खूप त्याचे महान आभारी आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. माझ्या बोलण्याच्या नंतर काही चूक झाली असेल तर भगवंताला मी माफी मागते आणि आदरणीय मंचाने माफी मागते. नमस्कार.